गणपती बाप्पा मोरया. अंबाबाईचा उदो उदो सदानंदचा. एक कोट. नमस्कार, मी प्रसाद. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही निघालो देवदर्शन करायला. तर माझ्याबरोबर आहे आज माझा मुलगा तन्मय, आई आणि माझी वाईफ सुवर्ण. तर आजचा जो प्रवास आहे तो आहे घोडेगाव ते तुळजापूर. पण आम्ही पहिल्यांदा पुण्याला जाणार आहे, कारण की सुवर्ण पुण्यामध्ये आहे आणि तिला पिकअप करून तसंच आम्ही पुढं प्रवास चालू करणार आहोत. तर चला प्रवास चालू करूया. घोडेगावमधून आता आम्ही देवदर्शनाचा प्रवास चालू केलेला आहे. आमचा आजचा जो प्रवास आहे तो घोडेगाव ते पुणे आणि तेथून आम्ही सुवर्णाला घेऊन आमचे जे कुलदैवत आहे श्री तुळजाभवानी आई तुळजापूर, असा आम्ही एकूण 380 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. आपला संपूर्ण प्रवास हा 3 दिवसाचा असणार आहे, शुक्रवार शनिवार रविवार. आणि या संपूर्ण 3 दिवसाचे जे देवदर्शनाचे व्हिडिओ आहे हे सर्व तन्मय काढणार आहे. तसं आमचं खूप दिवसांपासून देवदर्शनाला जायचं चालले होते, परंतु काही ना काही कारणाने ते पुढे ढकलत होतो आम्ही. आजचा जो प्रवास आहे तो आम्ही हा अचानक ठरवलेला होता. शेवटचे आम्ही 2013 साली देवदर्शनाचा प्रवास केला होता. त्यास तन्मय हा 1 वर्षाचा होता आणि आता आम्ही 11 ते 12 वर्षांनी देवदर्शनाचा प्रवासासाठी निघालेलो आहे. आम्ही सर्वच जण खूप आनंदी आहोत, कारण की आम्ही खूप वर्षांनी देवदर्शनाला निघालेलो आहोत. आणि तन्मय सतत आईकडून माहिती घेते की नक्की आपण कुठला कुठला प्रवास करणार आहोत आणि तिथे आपण काय काय बघणार आहोत. आणि आई त्याला सर्व माहिती सांगत आहे. आत्ता आपण आलोय पुणे नाशिक हायवे मंचर बायपास पाशी आता आलेलो आहोत. आता आपण इथून राईटला वळणार आहोत पुण्याच्या दिशेने. पुणे नाशिक हायवेने आता मी पुण्याकडे निघालेलो आहोत. आमचा आता जो पहिला प्रवास आहे तो 70 किलोमीटरचा असणार आहे. आम्ही घोडेगावमधून तसं उशिराच निघालो होतो. दुपारी 12 वाजता आम्ही प्रवास चालू केला होता. साधारण 2-1 वाजेपर्यंत आम्ही पुण्यामध्ये पोहोचू आणि तिथेच जेवण करू. आईने सर्व जेवणाचे नियोजन केलेलं आहे. आम्हाला जे जे आवडते ते सगळे घेतलेलं आहे आईने. आळूची पाण्याची वडी झाली, भाकरी झाली, भात झाला, तसेच आम्हा तिघांना जे जे आवडतं लाडू, चकली, शंकरपाळी, वेफर्स असं बरंच काय काय आईने घेऊन ठेवलेलं आहे. कारण प्रवासात तर भूक खूपच लागते, पण कोणाला काही कमी नको पडायला म्हणून आईने भरपूर काय 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 जेवण घेतलेलं आहे. आमचा 3 दिवसाचा जो देवदर्शनाचा प्रवास आहे तो असा असणार आहे. पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत तुळजापूरला, तेथून अक्कलकोट, मग कर्नाटक राज्यातील गाणगापूर, तेथून मग पंढरपूर आणि पंढरपूर झाली का मग जेजुरीला जाणार आहोत. आणि जेजुरीचा प्रवास पूर्ण करून आम्ही परतीचा प्रवास चालू करणार आहोत. हा संपूर्ण प्रवास अंदाजे 1000 किलोमीटरचा असणार आहे आमचा. आता आम्ही आलो सोलापूर रोडला. पुण्यामधून सुवर्णाला घेतलेलं आहे आणि तिच्याच रूमवर आम्ही जेवण केलंय. तरी इथून अंदाजे 250 किलोमीटर आपण आपलं अंतर आहे तुळजापूरचं. तरी अंदाजे 10-1 वाजतील एक असा अंदाज आहे. तर चला प्रवास चालू करूया.
आत्ता आम्ही पुणे सोलापूर नॅशनल हायवेने सोलापूरच्या दिशेने निघालेलो आहोत. तर आम्ही काय करतोय की दर एक 70-80 किलोमीटर पूर्ण झालं की एक 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा ब्रेक घेतोय, जेणेकरून सर्वांना फ्रेश वाटावं, कंटाळा जास्त येऊ नये. मी प्रवास चालू करायच्या आधी काही माहिती काढली होती. तर तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे आणि येथे पूर्वी चिंचेची झाडे जास्त असल्यामुळे याला चिंचपूर या नावाने ओळखले जायचे. कृतयुगात कर्तब ऋषीच्या पत्नी अनुभूतीसाठी आई भावानी त्वरित धावून आली, म्हणून तिला त्वरित म्हणले जाऊ लागले. त्वरिताचे नंतर तुळजा झाले आणि तुळजाचे अपभ्रंश होऊन पुढे तुळजा असे झाले होते. आई तुळजाभवानीचं वास्तव्य असलेले हे तुळजापूर. सोलापूर हायवेनी हा माझा पहिलाच प्रवास आहे. हायवे तसा चांगला आहे. आता आम्ही 10 वाजेपर्यंत एक अंदाज धरला होता पोहोचण्याचा, पण असं वाटत नाही. 10:30 ते 11 वाजू शकतात आणि तिथे गेल्यानंतर परत आम्हाला रूम सुद्धा घ्यायची आहे. तोपर्यंत देवदर्शन हे बंद होईल असा एक आम्ही अंदाज धरून चाललेलो आहोत. शक्यतो आम्ही देवदर्शन आता उद्याच करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्धे दैवत आणि 3.5 शक्तिपीठांमधील पहिले पूर्ण शक्तिपीठ म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि तिचे वास्तव्य असलेले श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये आता आम्ही आलेलो आहोत. आम्ही रात्री 10:30 वाजता तुळजापूरमध्ये पोहोचलो. तिथून मग आम्ही रूम घेतली, त्याच्यामध्ये बराच वेळ गेला. मग तोपर्यंत देवदर्शनचा टायमिंग संपलेला होता, त्यामुळे मग आम्ही पहाटे 3 वाजेपर्यंत आराम केला रूमवर आणि आम्ही आंघोळ करून मग पहाटे 4 वाजता देवदर्शनासाठी निघालेलो आहोत. माझ्या हातामध्ये मी देव घेतलेले होते आणि सुवर्णाने साडी, कर्नाळाची ओटी अशी घेतलेली होती. पहाटेच्या 4:15 वाजता मी मंदिरात आतमध्ये गेलो होतो, पण तरी सुद्धा तिथं गर्दी होतीच. मंदिरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण होतं. आम्ही सगळेच वाट बघत होतो की कधी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतो. कोल्हापूरचं पण मंदिर नाही का? कोल्हापूरचं पण आपण गेलेलो. आई तुळजाभवानीचे खूप छान दर्शन झाले होते आमचे. 40 मिनिटांमध्येच आमचं पूर्ण दर्शन झाले होते आणि आम्ही जे घरून देव आणले होते तेही पण आतमध्ये गाभाऱ्यापर्यंत आईच्या मूर्तीपर्यंत नेले. त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं ते. आम्हाला असं वाटलं नव्हतं की इथपर्यंत हे होईल आणि कुठलाच त्रास आम्हाला झालेला नाही. काही त्रास आम्हाला आतमध्ये झालेला नव्हता. आणि आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या पाठीमागे आलो होतो. तेथे आदिशक्ती स्वरूप मातेचे मंदिर आम्ही पाहिले, त्यांचे दर्शन घेतले आणि त्याच्या शेजारी लक्ष्मी नरसिंहाचे मंदिर आहे, तिथले आम्ही दर्शन घेऊन पुढं त्याच्या शेजारीच श्री मल्हारी मार्तंड यांचे मंदिर आहे. त्यांचे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे निघालो. आई तुळजाभवानीचे दर्शन करून आम्हाला खूप आनंद झाला होता, कारण की खूप कमी वेळामध्ये आम्हाला दर्शन भेटले ते आणि आपण म्हणतो ना मनसोक्त दर्शन, तसं आमचं झालं होतं. त्यामुळे आम्ही सर्वच जण खूप आनंदामध्ये होतो. आम्हाला पुढचा प्रवास करायचा असल्यामुळे आम्ही परत एकदा आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मग मंदिराच्या बाहेर पडलो. खाल्ल्यावर काय नाही वाटत.
गोळा त्याच्या चालत चाल माझ्याबरोबर पुढं थोडं पोटामधल्या जिरं. आई तुळजाभवानीचे दर्शन करून आता आम्ही निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.